आपण कोकणातलं चिकन बघतोय. कोकणात कसं बनवतात ते सुकं खोबरं होतं, कांदा कापलेला होता. सुकं खोबरं पाव वाटी घ्यायचं, 2 कांदे घेतले, म्हणजे आपलं जेवढं चिकन असेल त्या प्रमाणात घ्या तुम्ही. मी हे पाव किलोच्या वरती थोडंसं चिकन आहे, त्याच्यासाठी मी हे 2 कांदे घेतलेत आणि पाव वाटी सुकं खोबरं घेतलं. चांगला ब्राऊन कांदा भाजायचा तेलावरती. हा आपला कोकणी मसाला आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओत दिलं आहे मी कोकणी मसाला कसा बनवतात. आता पुन्हा दाखवतो. आणि हे सुकं खोबरं टाकलं मी आता. ते हलकं भाजायचं, करपवायचं नाही, काळं करायचं नाही, ब्राऊन करायचं. आता हे ओलं खोबरं आहे. सुकं ओलं 2 मी मिक्स घेते, त्यामुळे ओलं तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, सुकं घेतलं तरी चालेल. हे सुकं खोबरं आहे. दालचीन, लवंग, काळी मिरी ती थोडीशी घेतली आहे आणि 2-3 काजू, जास्त नाही आहे. काजू यासाठी घेतले की खोबरं असा खरखरीत चरचरीत असतो, थोडासा असा मऊपणा येण्यासाठी काजू घेतले. हा आपला पूर्ण मसाला. हिरवी मिरची घेतली आणि हे आहे धणे, बडीशेप थोडीशी घेते मी. घेते तो ऑप्शनल आहे, तुम्ही हवी तर घ्या, पण मला तो स्वाद आवडतो. थोडीशी बडीशेप, धणे आणि जिरं ह्याची पावडर आहे. तुमच्याकडे धणा जिरा पावडर असेल तर चांगलं आहे, करायला नको, पण ताज्याला चव वेगळीच येते. ह्या कोकणी मसाला पण अगदी छान 15 दिवस, महिना लोक ठेवतात, फ्रीझरमध्ये ठेवू शकतो आपण, पण शक्यतो ताजं करा, ताजं करून खा. हा आपला सगळा मसाला. त्यात थोडी कोथिंबीर घेतली. आता चिकनला स्वच्छ धुतलं. चिकनला एक वास येतो, तो जाण्यासाठी चिकनला हळद आणि मीठ लावून स्वच्छ धुवायचं. हळद महत्त्वाची. आता हे धुतले, त्याला आता मीठ लावलं, थोडं तिखट घालायचं, आलं लसूण असं घालायचं आणि लावून ठेवून द्यायचं. आता मला मेसेजमध्ये टाकलेलं की कोकणी चिकन दाखवा, म्हणून मी हे कोकणी चिकन दाखवते. आपल्या चिकनला सगळं लावलं आहे आपण. हळद मीठ लावून धुतलं तरीसुद्धा वरून हळद लावायची. मी नेहमी सांगते, हे आलं लसूण लावलं आहे की नॉनव्हेज काही असेल, अगदी अंडं असेल तरी हळद महत्त्वाची, मच्छी असेल तरी हळद महत्त्वाची. आता टोप तापत ठेवला, त्याच्यात तेल घालूया. तेल मी घालते त्याच्या 1 चमचा जास्त घालत जा, तुम्हाला चालत असेल तर. माझं तेल खूप कमी असतं, कारण जे मी तुम्हाला दाखवणार ते घरात खाल्लं जातं, मग त्यासाठी तेल कमी घालते मी. आता हे आपलं सगळं लावलेलं आहे. ते अगदी 15-20 मिनटं ठेवायचं आपण. आणि आता हे थोडीशी लसूण अशी थोडीशी दाबून कुटून अशी टाकली, थोडीशी लसूण, कारण आलं लसूण आपण मसाल्यात घेतले, चिकनला लावले तेव्हा भरपूर लावले आपण, म्हणून थोडीशी टेचून घेतली. हे खरं कोकणी चिकनचं हे एक पार्ट महत्त्वाचा, की लसूण टेचून टाकायची. यात एक कांदासुद्धा कापून तुम्ही तेलात टाकला तरी चालेल, टाका. आणि नंतर चिकन टाकायचं आपलं. आणि तिखट अगदी झणझणीत छान खात असाल तर टाका. ह्या चिकनबरोबर वडे इतके छान लागतात. एकदा आपण चिकन वडे बनवूया, मस्त लागतात अगदी. आता आपण हे सगळं टाकून छान तेलावरती परतवूया. तेलावरती परतून झालं की मग आपला थोडासा चिकन मसाला, थोडा गरम मसाला, जे तुम्हाला आवडेल. गरम मसाला कसा आपण टाकला आहे, काळी मिरी टाकली, लवंग टाकले, दालचीन टाकली आहे, अर्धी वेलची टाकलेली आहे मोठी, त्यामुळे मसाला टाकलेला आहे आपण गरम मसाला. तर त्यापेक्षा चिकन मसाला 1-1.5 चमचा टाका त्याच्यात. तर कोकणी म्हटल्यावर ना अगदी टोमॅटोसुद्धा घालत नाही,
पण हे आपण आता हा आपला मसाला कांदा खोबरा आलं लसूण धणा जिरा पावडर बडीशेप धणा जिरा आता मसाला घालूया आपण. तो मसालाही छान तेलात फ्राय करायचा, कारण आपण आधी भाजलेला आहे. याला काय आता वेळ लागणार नाही, तो आपल्याला पटकन होऊन जाईल. आणि मसाला तयार असेल तर क्या बात आहे, झटपट होतं. आलं लसूण झालं, धणे बडीशेप झाले, आपला हा मसाला झाला. हे सगळं ना धणे बडीशेप अगदी तुम्ही 2 महिने 3 महिन्याचं हरकत नाही. पण आलं लसूण हा कांद्या खोबऱ्याचा मसाला अगदीच कितीतरी ठेवू नका. चला राहून कुठे गेलात आलात, महिना गेला, महिना मला जास्तच वाटतो, पण सांगते अगदी 15 दिवसाच्या वर तर मसाला ठेवूच नका. आणि त्याच्यात तुम्ही बनवाल ना तर ते ताज्याची टेस्ट नाही येत. आपलं छान सगळं हे झालं आहे, परतले. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया. पूर्वी ना म्हणायचे चिकनमध्ये टोमॅटो घालता तुम्ही, कोणी टोमॅटो घालत नाही. तसं कोकणी चिकन म्हणाल्यावरती पूर्वी चिकनमध्ये टोमॅटो कोण घालायचे नाहीत. आता आपण घालतो म्हणजे बऱ्यापैकी. आता मीठ घातलं, छान परतवायचं. छान परतलं की गरम पाणी घालायचं. पहिलं थोडं 1 कप गरम पाणी घातलं की थोडीशी उकळ आली ना मग थंड पाणी घातलं तरी चालेल, कारण सगळं गरमच असतं, मग ते एवढं थंड पाणी हे होत नाही. आणि आता आपल्याला किती पातळ हवं आहे, किती त्या पद्धतीने पाणी घाला. हे चिकन थोडं पातळच, वड्या बिड्यांवरती खायचं असतं ना, तर थोडं पाणी हवं आहे. अगदीच असं मसाला नको, थोडं पातळसं थोडं घट्टसं असं चिकन हवं आहे. आता आमच्याकडे मी जरा सासर माझं रत्नागिरी पडतं आणि माहेर रायगड पडतं. रायगडाकडे काय आहे, चिकन बनवलं की 1 पातळ 1 सुकं असं व्हायचं. पातळ म्हणजे प्रॉपर पातळ अगदी, जसं मग तेव्हा डाळ नाही बनायची. ते पातळबरोबर डाळ आणि झाल्या ते पातळ थोडं वाटी प्यायचं, असं सगळं आहे. तर 1 पातळ आणि 1 अगदी सुकं. आता आपण कसं हे एकच करतो, तर ते थोडं पातळ थोडं घट्ट असं करा. थोडं झाकण ठेवूया आपण. झाकणावरती थोडं पाणी ठेवलं होतं, ते पण गरम झाले, तेही घातलं चिकनमध्ये. आपलं चिकन छान शिजलं आहे पण. आणि छान या स्टेजला तुम्ही थोडंसं काय मीठ किती आहे काय ते जरा चेक करा. कमी जास्त असेल तर घाला. आता कमी असेल तर घालू शकता, जास्त असेल तर थोडं पाणी घाला, हरकत नाही. झालं आपलं चिकन तयार. अगदी कोकणातलं चांगलं छान गावठी चिकन आहे, गावच्यासारखं. ही आता बॉयलर कोंबडी आहे. जर गावठी कोंबडी असेल आणि असं बनवलं ना, आहा भन्नाट लागते. किती वडे खाऊ त्याच्याबरोबर, किती भाकरी खाणार त्याचा पत्ताच नाही. नाही तर गरम गरम भात. आता आपलं चिकन तयार आहे मस्त. कसं वाटलं कोकणी चिकन, गावचं चिकन? लाईक करा, शेअर करा आणि करून बघा. कसं झालं आहे ते सांगा. नमस्कार.